आपल्या भावांना आणि बहिणींना झालं का भावा बहिणींचं जेवण खावण तर भावा बहिणीनं तेव्हा का आपलं जेवण झालं. मिरचू केलता मिरचू आणि मिरचून बाजरीची भाकरी लय भारी लागला मस्त उन्हा काराचा खावा म्हटलं मिरचू मिरचू केलता बघा आणि बाजरीच्या भाकरी हिरव्या गार बाजरीच्या भाकरी चांगल्या ताज्या तवान करून खाल्ल्या भावा बहिणींनो. तुम्ही काय काय खाल्लं कमेंटमध्ये सांगा. आणि बाया हा का स्वयंपाक पाणी केलं दमून रमून येऊन आपलं तसंच गेलती सकाळी गडबडीत तर आम्ही कामाला गेला म्हण बी नाही कुठं आहे बी नाही त्या आमच्या दिराच्या पोराकडून फोन लावून घेतला. म्हणलं कुठं आहे बघू दे रे बाबा मला त्याला जेवाय बोलावती. तर बाबा बहिणीनं किती उशीर फोन लावते तास झाला फोन मी लावते वर्ग फोन बी उचला ना काहीच फायदा कामाला हाय म्हण बी नाही काहीच नाही. तर मग आला बघा. तर मी म्हणलं किती रे फोन मी लावलं कार फोन उचलला नाही उचलत जाके म्हणलं मला का फोन नाही उचलल्या माझ्या जीवा जीव नसतो. तर म्हणतो एक पण फोन नाही आला तो दुसऱ्या नंबरवर लावला असता. आता बाई ही किती वापरतोय कार्डे भावा बहिणीनं मला तरी काय माहिती. आता नेहमीच्या ह्याच्यावर तर मी लावला परत ते 2 नंबर मला माहीत होतं त्याच्यावर लावला फोन पण भावा बहिणीनं ह्याने काय उचललाच नाही फोन. मग बसली आपली चितागती होऊन. मग आला बघा आत्ताशी आला तर मी म्हणलं फोन लावला तर कार तो उचलला नाही तर म्हणतो मला एक बी फोन नाही आला. मग आता भावा बहिणीनं आम्ही येडवय लावणार फोन. तर तो गेलता बघा कुठं ड्रीप गोळा कराय गेलता. मग आला बघा आता जेवाय ड्रीप गोळा करून. पण भावा बहिणीनं जिकडं कामाला जात होता तिकडं कामाला आज ही नव्हती कच नव्हती वाटतं मग तिकडं गेला नाही मग मला वाटलं मग घरीच असेल पण नाही ते दुसरीकडे गेलता कामाला ते ड्रीप गोळा करायला गेलता भावा बहिणीनं. मग आला बघा नेमका जेवायला तर मी म्हणलं सांगत जावं मी इकडं कामाला आहे तिकडं आहे. तर भावा बहिणीनं काळजी लागतीच की माणसाला की बाया काम नाही ना आता पाक कुठं आहे कुठं नाही. तर माझ्यासारखं भरपूर काळजी करणार आहे तर कुठंच भेटणार नाही. आता आयांचं कसं आहे आला तर आला नाही तर तसाच तेल लावत गेला. पण माझं हा काही गड्यावाने गडी झालं दाढे मिशीचं गडी झालं तर आपलं काळच हलकं आहे व नाही लवकर आलं नाही झालं की काळजी लागते मला भावा बहिणींनो. लय म्हणजे लयच काळज आपला हलका आहे म्हणजे असं धाडधाडच करतं बघा. ते फोन जो उचला नाही किती बी उशीर तर म्हणलं मी म्हणलं कार बाबा उचला नाही फोन. तर आता त्याला बी दवाखान्यात जायचं होतं की आमचं जावाचं आणि माझा पण जाव आहे ॲडमिट आहे तर बघा तर त्यांना जेवण घेऊन जायचं होतं त्याला. मग मी म्हणलं जा बाबा मग राहू दे म्हणलं वाटतंय का पाहुण्यांना बरं हे तर म्हणला काकी आता बरं आहे काल ऑपरेशन झालंय वाटतं भावा बहिणींनो. तर म्हणलं असू दे बाबा बिचारा लेकरा बाळाचा बाप पाव द्या चांगला देवाची कृपा. म्हणला सगळं चांगलं झालं ऑपरेशन बिपरेशन व्यवस्थित झालं तर आणि म्हणला ते दोन्ही ऑपरेशन संगत झाले तर म्हणलं बरं झालं बाबा देव पावला. तर आता ते गेलाय बघा जेवण घेऊन म्हणजे त्याच्या मागं बी भरपूर काळजी आहे भावा बहिणींनो. तितक्यात मी गेली फोन लावायचा ते निघाला होता डबा घेऊन तर म्हणलं मग जा म्हणलं ये परत लवकर. की तो म्हणला काकी मी पहिल्यापासूनच बघतो तुम्ही लईच काळजी करता म्हणला. म्हणला इतकी आपलं जेवायचं बसायचं ती तुमची काळजी करतात का काकी सारखं काळजी करताय तुम्ही. तुम्ही पहिलं कसं होता तुम्ही आता कसं झालाय म्हणला मग मला पण तुमचं लय वाईट वाटतं काकी. पण म्हणला काय करायचं जसं असेल तसं दिवस काढायचं काकी. तर म्हणलं होय बाबा पण म्हणलं आपल्या मायाला लाज नाही की र बाबा. म्हणलं आपल्याला येते माया दया
पण ते म्हणला तुमची माया कोण करतं का, तुमचं कोण ऐकतं का. म्हणलं आता आम्ही बी ऐकतो, आम्ही बी बघतो. स्वतःवर एवढं प्रयत्न तुम्ही करताय, सांगताय नीटनेटकं ही. आता म्हणला आम्ही पण ऐकतो ही काकी, पण म्हणला ऐकत नाहीत तर म्हणला काय करायचं. मग मला जे ऐकत नाही ते डोक्यातनं काढून टाकायचे म्हणला. बघा म्हणला मी तर तसंच करतो. म्हणला मी तर आता आपलं असं ठरवलंय की आपला परपंचा भलं आपण भलं. तर हो म्हणलं बराबर आहे तुझं का. पण म्हणलं मलाच लाज नसल्यासारखं झालंय. आपण सगळ्याची चिंता करायची, आपण सगळ्याची माया करायची, आपण सगळ्याची काळजी करायची. पण भावा बहिणीनं त्याचं खरं आहे बरं का, माझी मात्र काळजी कोण सुद्धा करत नाही. आता ते म्हणला आम्ही लहानाचं मोठं झालोय, हे झालोय. म्हणला पहिल्यापासून तुमची सारखं काळजी आणि सारखा म्हणला तुमच्या जीवाला घोर. जरा तरी काकी म्हणला विश्रांती घेत जावा, शांत राहत जावा. म्हणला आपलं बघायचं, आपल्या स्वतःच्या जीवाचं बघायचं, स्वतःची काळजी घ्यायची, आपलं खायचं प्यायचं. तर म्हणला सारखे लेकरं 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 लेकरं. तर म्हणलं काय म्हणला लहान बी नाही ते काय लेकरांची काळजी करायला. तर म्हणलं होय बाबा, लहान नसली तरी म्हणलं वाटतं काय बी माणसाला. नाही फोन ही उचललं नाही म्हणजे म्हणलं लागते मला काळजी अरे. तर म्हणला काय नाही काळजी करायची. म्हणला ज्याची त्याला कळाना होय कसं राहायचं, कसं वागायचं. कुठवर म्हणला तुम्ही काळजी करताय हा. तर म्हणला की काकी तुमची बीपी वाढते, तुम्हाला धाप भरती. अरे म्हणला माणूस जन्म परत नाही काकी. म्हणला जीव सांभाळून राहावा, आपल्या जीवाकडे बघायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही. म्हणला सारखं तुम्ही टेन्शनमध्ये असता, कशाला म्हणला टेन्शन घ्यायचं, हसून खेळून राहायचं. ही तुम्हाला नाही जर म्हणला करामलं तिकडं, ही तर म्हणला इकडं येऊन बसायचं, काय बी गप्पा हाणायच्या. तर म्हणलं होय बाबा येते की, म्हणलं बसते की मी कवा कवा इकडं येऊन. ही म्हणला जावा बाबा तवा एकटंच घरी असता हे करता. म्हणला एकट्या माणसाच्या डोक्यात काय पण विचार येतात, काय बी विचार वाढतात. तर म्हणलं नाही बाबा मी म्हणलं आपलं घरचं काम करत बसते नाही म्हणलं एवढा विचार हे काय बी करत. तर मला म्हणला विचार करत जाऊ नका तुम्ही. म्हणला कसं झालं तुमचं. आणि म्हणला ते बी मेडिकल जवळ होतं म्हणून म्हणला योगिताने गोळे आणली, नाही तर म्हणला तुमचं कसं झालं. म्हणला घामाने डबावला होता. आणि म्हणला मी तर लईच घाबरलो होतो अहो काकी. तर मला म्हणला तुमची लगेचच बीपी वाढते काकी, लई विचार करत जाऊ नका. तर भरपूर सांगत होता भावा बहिणींना ते मला. आणि तेवढाच मुलगा शांत आहे बघा आणि चांगला आहे, आपला परपंच आहे. आमच्या तेवढा मुलगा लई भारी आहे. सगळ्याला होतो जातो. कुणाला बी दुःख ही झालं तरी सगळ्याच्या दुःखात सामील होतो बघा तो. म्हणजे तेवढाच मुलगा भारी आहे बघा. तर कसं आहे भावा बहिणींनो, आपल्याला त्याने चांगलं सांगितलं, हे केलं, मला भरपूर आनंद वाटला. ही मग माझी मी आली इथं बसली, मग तेवढ्यात आला आवे. मग म्हणलं आपण जीवू. मग आम्ही जीवलो बघा दोघं. खाल्ली मिरचू केलताना भाकरी खाल्ली. आणि म्हणलं चला एखादा इडीव तरी काढावा. काय नाही काय तरी भावा बहिणीनं पोटा पाण्याला लागतंय की बघायला. आता काय करायचं, इडे बी काढा नाही ही पोरग. इडे बी मॅच काढायचं भावा बहिणींनो. सगळी दक्षता मी घ्यायची आणि ह्यांना द्यायचं, तरी बी कमीच पडतंय बघा. आणि आपण तर कशातच नाही भावा बहिणींनो, आपण कशातच सामील नाही. नुसतं कमवायचं आहे आपण. गमवाय भरपूर माणसं आहे ती, त्यांना दुसऱ्याचं बी पुराणा आणि स्वतःचं बी पुराणा गमवायला. सगळी काळजी आपण घ्यायची, काळजीपूर्वक आपण करायचं सगळं. सारखं घोड्या बसवायचं आपण, बाबा असं करा तसं करा, ह्याच्यापासनं असं होतं त्याच्यापासनं तसं होतं. पण कशाचं काय आलंय. भावा बहिणीनं ज्याच्या डोक्यात परपंचाचा विचार त्यालाच हे होतं. असं आयता परपंच कोण देत नाही व, त्याला दंड बिलायची झिजवायला लागतंय भरपूर, तवा परपंच होतोय.
आणि हेंडून आणि फिरून परपंच नसतो भावा बहिणींनो. ठाम एक जागा धरून एका ठिकाणी राहून की बाया आता मला ही करायचंय, बाया मला ती करायचंय, आता बाया माझ्या घरात ही वस्तूक नाही, ती नाही, मला ही आणायचंय ते आणायचंय, असे विचार एक बाय पाहिजे. आणि बायपाशी परपंच असतो भावा बहिणींनो. गाड्याचं काय आहे, आलं पुढं तर खायचं नाही तर गप बसायचं असं असतं. पण भरपूर भावांनो बहिणींनो आणि बहिणींना मी सांगते, मला कमेंटमध्ये नक्की सांगा परपंच कुणी करायचा असतो भावा बहिणींनो. लय डोकं गाड्यांनी जरी कमावलं हे केलं तर डोक्याने कसं वापरायचं, काय करायचं, कुठं काय कमी पडतंय, कसा पैसा वापरायचा, कसा परपंच करायचा, हे भावा बहिणींनो बाईच्या हातात असतं. आता बाई जर वावडे ओबळा राहिली आणि सारखे उधळतच राहिली आणि तिचं परपंचावर ध्यानच नसलं की नुसतं सारखं उडान टपू आणि ही केल्या भावा बहिणीनं, तो काय परपंच असतो का? असतो का मला सांगा. नवऱ्याला गुलवायचं असतं आपण, आपल्याला ही घ्यायचंय, आपल्याला ती घ्यायचंय, आपल्याला लेकरा बाळाला ही कमवायचंय ती कमवायचंय. तसलं नाहीच भावा बहिणीनं, कसलंच नाही बाय तसलं याड. अहो याड असावं माणसाला परपंचाचं. तुम्ही इकडं पैसा घालवू नका, तिकडं घालवू नका, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, आपण ही घेऊ, आपण ती घेऊ, असलं कुठलं. नुसतं उठायचं, चांगलं मस्त मस्त खायचं आणि इरबळाने का आपलं आयश की साथ करायचं. आयश करून कुठं परपंच होतो का भावा बहिणीनं सांगा की. मौज मज्जा करून ही करून तसा नसतो परपंच होत भावा बहिणीनं. लय त्याला हात राखून राहायला लागतं तेव्हा परपंच होतो. ह्यांचं कसं आहे, बाबू ज्यावला पतार पालतच आहे. आणि असं जर झालं तर कधीच कोणापाशी काय गावणार नाही. काय बी आडे अडचणी येतात, कोणाला बी येतात भावा बहिणीनं. उपयोगी ती हातच्या राखून राहिलं, ही केलं परपंचातनं तसंच गाळून गुळून ठेवलं ही कुठं बी, तर भावा बहिणीनं ती कसली बी अडचण आली तर उपयोगी पडते आपल्याला. असलं याड नाही, अजिबात कसलंच याड नाही. नुसतं आलं की नुसतं वावडे उभा राहायचं की सारं उधळून मादळून मोकळं भावा बहिणीनं. दुसऱ्या दिवशी तर काय सुद्धा दिसायचं नाही. जवळपास असा खेळ आहे. सांगा काय करायचं. तर कसं आहे भावा बहिणीनं, आपलं ही देऊन व मॅटप घेतलं होतं, तर बादल्या आपलं पाणी वाया घेतलं होतं, तर व तेव्हा का ती वाऱ्यानं सकाळी जर पाण्याला गेली तर बादली बदा बदा गळायला लागली भावा बहिणीनं. वाऱ्याने कुठं बी फल पडून पडून जडून बादल्या बी फुटल्या, टब बी फुटलं. तर मला लय वाईट वाटायला लागलं. तर आम्ही म्हणलं आता हे कशाला ठेवलं फुटकं तुटकं. तर म्हणलं मग काय करू आता, म्हणलं द्यायचं भंगारवाला आल्यावर भंगारवाल्याला, मग काय करायचं. लय मोठा मोठाला टप घेतलं होतं हो भावा बहिणींनो. आणि बादल्या बी चांगल्या खोबऱ्याच्या तुकड्यावाने जाडचे जाड होत्या, दाना दाना आपटून जपटून फुटल्या फुटल्या. त्यांची बुडांना चिरी पडल्या बघा, इतकं वारं सुटलं होतं. आणि मी सकाळी उचलले तसंच गेले पाणी आणायचं. अगं बाय दोन्ही बादल्यात पाणीच नाही, सारच गळून गेलं. अगं बाय म्हणलं ही काय झालं, मोकळ्या मोकळ्या का लागते त्या, तर साऱ्या बदा 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 गळून गेल्या बादल्या. का असे दुष्काळी झाल्या, मला लय वाईट वाटतं भावा बहिणी. झालं 2 टप फुटलं, 2 बादल्या फुटल्या, झाले दुष्काळी माझे बघा तेवढे. हो द्या मग काय करायचं आता. आणि ते आता येत बी नाही ती घेतलं असता तर. म्हणजे ती कसं आहे भावा बहिणीनं, आपल्या बादल्याने 2 बादल्याने पाणी उरागतं त्या दोन्ही फुटल्या बघा. आणि आता यायनात बी इकायला घेतले असत्या दुसऱ्या, तर काय त्यांना साड्या द्याव्या लागतात. हे जुन्या पाण्या साड्या देते ती, पण आता यायनातच. तर घ्या भावा बहिणीनो आपापली काळजी. भेटू आता आपण फुलडाळीमध्ये. बाय बाय.